नमस्कार. मी आज दौंड नगर परिषद या इलेक्शनासंदर्भात चर्चा करण्यासाठी दौंड या शहरात आलेलो आहे. तर माझ्यासोबत दौंड नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले उच्च शिक्षित तरुण उमेदवार कोमल रुपेश बंड या आज आपल्या न्यूज आवर चॅनलसोबत खास चर्चा करण्यासाठी उपस्थित आहेत. नमस्कार. तर ताई, आपण थेट नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहात. तर आपण जनतेसमोर जाताना काय मुद्दे घेऊन जाणार, काय मुद्दे? नमस्कार. सर्वप्रथम मी ओळख करून देते. माझे नाव कोमल रुपेश बंड. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटातून थेट नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आणि सर्वप्रथम सगळ्यांना सांगायचं म्हणजे मी सर्वसामान्य घरातली मुलगी आहे. माझा काही राजकीय वारसा नाही, राजकारण हा माझा पिंड नाही आहे. फक्त समाजसेवेची मला आवड आहे, मिस्टरांना आवड आहे. त्यांच्या खांद्याला खंबीर आधार देऊन किंवा त्यांच्या खांद्याचा आधार घेऊन मी राजकारणात उतरते. आणि तर तुम्हाला पक्षाने इतकी मोठी जबाबदारी दिलेली आहे, तर या जबाबदारीचं कसं तुम्ही फायदा उठवाल? 100% फायदा घेणार. कारण जर विकासासाठी जर त्यांनी माझ्याकडे सोपवले का, जबाबदारी खांद्यावर दिली की आपल्याला विकास करायचा आहे आणि सगळेच विकासावर बोलतात आहे, पण झाला आहे का विकास? आपण पाहिला विकास झालेला नाही. असे भरपूर प्रश्न आहेत, प्रॉब्लेम्स आहेत की जिथं विकास झालेला नाही आहे आणि आपल्याला तेच करायचं आहे. आता तुम्हाला सांगते, दौंड पालिकेची ॲम्ब्युलन्स नाही आहे, तर आपल्याला कार्डियक ॲम्ब्युलन्स दौंड नगरपालिकेमध्ये उपलब्ध करून द्यायची. जी माझी गोरगरीब जनता आहे की जे ॲम्ब्युलन्स अफोर्ड करू शकत नाही आणि करायचं जरी म्हटलं तरी पुण्यापर्यंतचं भाडं 20,000 18,000 अशा आहेत, लांबपर्यंत न्यायचं म्हटलं तर. मग आपण काय करणार आहे की दौंड नगरपालिकेतून त्यांना कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून देणार. त्याचे जे काही डिझेलचा खर्च असेल त्याची पावती आपण फक्त त्यांच्याकडनं घेणार. मेंटेनन्स नगरपालिका पाहणार. त्यानंतर व्यायामशाळा, जिमखाने असतील. आपले जे दौंड शहराचा जो युवक आहे सुदृढ व्हावा, बलशाली व्हावा, त्यासाठी आपण दौंड नगरपालिकेअंतर्गत व्यायामशाळा, जिमखाने चालू करणार. त्यांच्या सुदृढ आरोग्याची काळजी आपणच घ्यायची. आता बघा, हे सध्या शहरामध्ये पायाभूत सुविधा संदर्भात आणि आपल्या जनतेसाठी पाणी, रस्ते या संदर्भात आपले काय? पाणी, रस्ते आणि तुम्ही म्हटले त्याप्रमाणे बाकीच्या इतर पायाभूत सुविधा, ते तुम्ही पद असू अगर नसू ते होणारच आहे. पण त्यातून पण आपल्याला काय चांगल्या प्रकारे जनतेला आपल्या देता येईल ते करायचं. विजेच्या बाबतीत मी सांगते की आपण जे ओपनली तारा आहेत सगळ्या भूमिगत करून घेणार. आणि त्याच्यानंतर पाण्याच्या बाबतीत सेकंड ऑप्शन पण आहे आपल्याला तलावाचा, जे दिवसाआड पाणी येतं शहरामध्ये, तर ते देखील नगरपालिकेअंतर्गत जोडून घेऊन जे दिवसाआड पाणी येतं ते रोजच्या रोज पाण्याची उपलब्ध सुविधा करून देणार आपण त्यांना. आणि तुमच्यासमोर आता इतके तगडे उमेदवार आहेत, प्रस्ताव येत आहेत, तुम्ही कसं त्यांच्याशी फाईट करणार? फाईट काही नसतं, विकास सगळे करतात. ते खूप दिग्गज आहेत, त्यांच्यापुढे मी काहीही नाही आहे. फक्त मला विकास करायचा आहे म्हणून ह्या क्षेत्रात मी उतरते. मी स्वतः अनुभव घेतला आहे. घरातलं गटाराचं पाणी मी स्वतः उपसले. त्याच्यानंतर ऐरणीवरचा प्रश्न आहे सध्या दौंड शहरामधला, मोकट जनावरांचा. मी सर्वसामान्य असल्यामुळे शहरामध्ये सगळ्या ठिकाणी फिरते. बाजारात गेले होते, शेजारीच म्हणजे भाजी घेत असताना एक स्त्री, म्हणजे मुलाची माझ्या टीचर आहेत त्या, त्यांना गायीने धक्का दिला, हात मोडला. म्हणजे ही आपण जबाबदारी आहे आपली. आपण नागरिक आहोत, आपण सुजाण आहोत, तर ह्या गोष्टी आपण मांडल्या पण पाहिजे समोर. कोंडवाड्याची सुविधा आपल्या शहरात नाही आहे, ती 100% केली पाहिजे. तर आज रुपेश बंड सर हे या शहरामध्ये अत्यंत मोठ्या प्रकारात अत्यंत चांगला जनसेवा या संस्थेच्या माध्यमातून तेही कार्यरत आहेत. तर आपण कशा प्रकारे निवडणूक लढवणार आहात? नमस्कार. आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण गेले 8 ते 10 वर्ष झालं मी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो. बाळासाहेबांचा आणि आनंद दिघे साहेबांचा एक ब्रीदवाक्य, 80% समाजकारण आणि 20% राजकारण, ह्या मुद्दा घेऊन मी गेले 8-10 वर्ष झालं या दौंड शहर व तालुक्यामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो. आता या संपूर्ण जगावर ज्यावेळेस कोविडचं सावट पडलं होतं त्यावेळेस मी क्षणाचा विचार न करता मी रस्त्यावर आलो आणि मी माझ्या बायकोचे दागिने मुथूट फायनान्समध्ये घाण ठेवले आणि संत तुकडोजी विद्यालयामध्ये मी कोविड सेंटर, 50 बेडचं कोविड सेंटर त्या ठिकाणी चालवलं.
आणि कोविड सेंटर चालवत असताना कमीत कमी 300 ते 350 रुग्ण आपण त्या ठिकाणी बरे केले. आणि मग असे असंख्य वैद्यकीय क्षेत्रातले कामं असू दे, सांस्कृतिक क्षेत्र असू दे, धार्मिक क्षेत्र असू दे, या प्रत्येक क्षेत्रामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम मी या शहरामध्ये करत असतो. आणि प्रत्येक गोरगरिबांपर्यंत पोहोचण्याचं काम त्या ठिकाणी मी या शिवजन सेवा युवा मंचच्या माध्यमातून करत असतो. आज हे माझे जनसंपर्क कार्यालय आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून रोज 20 ते 25 लोकांचे कामं या कार्यालयाच्या माध्यमातून माझ्याकडनं होत असतात. परंतु या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी संपूर्ण दौंड शहरातील माझ्या मतदार राजाला मी विनंती करतो की मी आज दौंड नगरपालिकेमध्ये आरक्षण जे ओबीसी महिला पडलेले, मी माझी महिलेला त्या ठिकाणी मी उभं केलेलं आहे. माझ्याकडे कुठला राजकीय वारसा नाही आहे, समोर एवढे मोठे दिग्गज आहेत, तरी पण मी फक्त माझ्या जनतेची सेवा करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. तुम्हा सर्वांची मला साथ पाहिजे, ही साथ मिळेल अशी अपेक्षा या चॅनलच्या माध्यमातून करतो. त्याच पद्धतीनं माझ्या पक्षातील सर्व जे उमेदवार असतील, जे तुतारी चिन्हावर उभे येत आहेत, त्या प्रचंड बहुमताने सगळ्या उमेदवारांना तुम्ही विजयी करताल अशी अपेक्षा या चॅनलच्या माध्यमातून करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय लवजी. तर हे होते थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कोमल बंड, तसेच जनसेवक रुपेश बंड. हे अत्यंत चांगल्या प्रकारे आपल्या चॅनलशी चर्चा केल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार. संदीप देबडे, पुणे.